ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपण थेट जातोय ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर। छगन भुजबळ बोलतायत। अंडरस्टैंडिंग से ओबीसी के लोगों को ही टिकट दिया जाएगा चुनाव में। वो तो ठीक है, जहाँ ओबीसी के जो लोग थे वहाँ ओबीसी जो सब जो हमारे सारी जो है पॉलिटिकल पार्टीज है वो तो बोल रही है और हम भी बोल रहे हैं कि जहाँ ओबीसी की जगह है वहाँ ओबीसी के उम्मीदवार को आपको खड़ा करना चाहिए। राज्य सरकार की जो कोशिश थी कि कहीं न कहीं जहां पर ओबीसी के जनसंख्या ज्यादा है उस हिसाब से वहां पर डाइवर्ट करके एससी एसटी को कम किया जाए, ओबीसी का किस तरीके हम किसी भी प्रकार से कुछ भी हो, हम 50% का जो कैप लगा हुआ है उसके ऊपर नहीं जाएंगे। इस शर्त के साथ हम इलेक्शन में जाना चाहते हैं और ओबीसी को आरक्षण देना चाहते हैं। क्या लड़ाई खत्म हो गई है या कानूनी लड़ाई तो शुरू रहेगी। हमारी तो लड़ाई जो है कि भाई हमको जो है हमारी एक भी जगह कम ना हो, हमको पूरा 27% चाहिए। अभी हमारे जो 10% भी कम हो रहे हैं वो भी हमको हमारा कम नहीं होना चाहिए। इसके लिए हम लड़ाई हम लड़ते रहेंगे। इतर जागा घटणार का याच्यामुळे? इतर जागा घटतील का? इतर जागा म्हणजे इतर जागा आरक्षणाव्यतिरिक्त एससी एसटीच्या जागा ज्या आहेत त्या त्याच्याप्रमाणे जातील। बाकीचे 50% जे आहेत त्या आतमध्ये आम्ही आरक्षण देऊ, 50% राहणार खाली। सर, कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, त्यातही 144 कलम लागू आहे। अशामध्ये जर निवडणुका लागल्या तर प्रचार सभा घेणं किंवा ती गर्दी या सगळ्या बाबींवर काही चर्चा झाली? नाही, आता त्याची काही चर्चा झालेली नाही। खरं म्हणजे कोविडच्या बद्दल ज्या सातत्यानं ज्या ॲडवायझरीजवरून भारत सरकारकडून सुद्धा येत आहेत की तिसरी लाट येणार आहे, काळजी घ्या म्हणून आपण शाळा कॉलेजसुद्धा उघडताना काळजी घेतो आहोत। मंदिरंसुद्धा आपण उघडली गेली नाहीत, सिनेगृह किंवा नाट्यगृहसुद्धा आपण उघडली गेली नाहीत। परंतु आता काही ठिकाणी जे आहेत सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे की नाही, तुम्ही या 5-7 जिल्हे जे आहेत, 7-8 जिल्हे काय आहेत, 6 जिल्हे, त्या 6 जिल्ह्याची निवडणूक घ्या। आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यामुळे आपल्या त्या निर्णयाच्या अधीन राहून ते निवडणुका घ्याव्या लागत आहेत आणि त्यामुळे हा अध्यादेश आपण तातडीनं काढतो आहोत। सर, या अध्यादेशाला आपण कायदेशीर याच्यावर त्याला जर चॅलेंज केलं तर तो टिकू शकेल का? असं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला त्याच्या जन्मापासूनच जे आहे चॅलेंज केलं जातं हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात आणि शेवटी 9 न्यायमूर्ती महोदयांचं सुप्रीम कोर्टचं बेंच त्यांनी हे ओबीसी आरक्षण जे आहे मान्य केलेलं आहे। पण तरीसुद्धा वेगवेगळे लोक जात असतात, वेगवेगळे निर्णय होत असतात, तर ही लढाई सुरू आहे आणि अर्थात टिकेल। इतर राज्यांचं टिकतं तर आपलंही टिकेल। पण ज्याप्रमाणे याच्यापूर्वी जे अध्यादेशाकडनं काढलेले निर्णय असेल, मराठा आरक्षणाचा असेल निर्णय, जेव्हा त्यांना चॅलेंज केले गेले कोर्टामध्ये आणि त्याच्यामुळे पुन्हा प्रक्रिया लांबणीवरती पडली किंवा आमची विनंती आहे की ओबीसीचं आरक्षण जे आहे सर्व पक्षांनी मान्य केलेलं आहे आणि जे 27% खालीच आम्ही सगळ्यांना आरक्षण देतो, तर कोणी ज्या ओबीसीच्या आरक्षणाच्या विरुद्ध जाऊ नये अशी आमची विनंती आहे। सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो होता, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये अडचणीच होती की 50% वरती आरक्षण 52% वरती जात होतं, त्यामुळे पुन्हा अध्यादेशात सुद्धा अशी परिस्थिती निर्माण होणार असेल। पण सांगितलं ना मी, आम्ही 50% अधीन राहून आरक्षण देऊ आणि त्याच्यामध्ये जे आहे 10-12% जे आमचे जे एकूण जे जागा आहेत ओबीसीच्या त्याच्यात 10 ते 12% जागा आमच्या कमी होतील, परंतु 90% जागा आमच्या वाचतील। साधारणतः जर टक्क्यांमध्ये बोलायचं तर ते साधारणतः आरक्षण किती टक्के असू शकेल मग? 50%, आरक्षण 50%। आधीची सिस्टम जर कशी होती, प्रत्येक जिल्ह्याच्या आधी जे आहे ते आरक्षण काही ठिकाणी वाढलं होतं, काय 50%च्या वरती गेलं होतं, म्हणूनच काही त्या सुप्रीम कोर्टामध्ये काही लोक गेले, कारण ओबीसीचं आरक्षण तर तेवढंच राहिलं होतं। परंतु विशेषतः या आदिवासी समाजाचं आरक्षण जे आहे काही जिल्ह्यांमध्ये वाढलं, कारण त्यांची संख्या जास्त होती, त्या संख्येप्रमाणे आपल्याला द्या असं त्यांनी सांगितलं, त्यामुळे ते वाढल्यामुळे तेवढ्या जागा ओबीसीच्या कमी झाल्या। सर, पोटनिवडणुका असल्यामुळे अध्यादेश काढला जातोय, मात्र पुन्हा निवडणुका महापालिकांच्या आहेत
हाच अध्यादेश लागू केला जाईल का? हाच अध्यादेश लागू करणार. मग ओबीसी समाजामध्ये चिडीचं वातावरण किंवा संतापाचं वातावरण नाही, काही नाही. आता असं आहे की 100% अडचण निर्माण होणार होती ते आपण फक्त 10%वर निभावलो. 90% जे आहेत हे आपल्याला आपण पत्रात पाडून घेतो आहोत आणि उरलेल्या 10%साठी परत आपण लढणार आहोत. ते त्याच्यावर तो विषय आज आला नाही, कारण त्या खात्याचे मंत्री जे आहेत आज आले नव्हते, त्यामुळे तो पुढच्या कॅबिनेटमध्ये तो विषय येईल. धन्यवाद. एक राजकीय प्रश्न है कि जिस तरीके से हसन मुश्रिफ के खिलाफ भी मामला दर्ज करने के लिए ईडी तरफ बीजेपी जा रहे हैं, बीजेपी के नेता जा रहे हैं, इसको कैसे देखते हैं? सरकार को स्पेशली टारगेट करने की किस तरीके से कोशिश हो रही है? उसको क्या देखना है? यही देखते हैं कि बस ठीक है, बीजेपी के बाहर है तो ईडी के अंदर चलो, और नहीं जाना है तो फिर रास्ता जो कई लोगों ने बताया है, लंबे तक जो है मिनिस्टर भी बने हैं वो, तो आपको पता है. अब इसके बारे में क्या कहना है? सर अशी चर्चा होती नाही की हे जे पोटनिवडणूक आहे त्याच्यासाठी अध्यादेश काढला जाईल पूर्ण करण्यासाठी अशी काही चर्चा आहे का, विचाराने नाही का? चला पुढे काय? बुजुर्ग साहब, आप राज्य के गृह मंत्री भी रह चुके हैं. आज जो कोई आतंकवादी पकड़ा है दिल्ली पुलिस नहीं, मुझे खबर नहीं है. मैं तुझे पकड़ा, मैंने अभी देखा, सुना. हाँ, क्या बीजेपी क्या बोल रही है कि बीजेपी बोल रही है कि ये सरकार का फेल्योर है, एटीएस को, इंटेलिजेंस को पता नहीं चला, पुलिस को दूसरे कार्यों में व्यस्त करके रखा है. अब ये अरे बीजेपी का उनका तो काम ही है हर चीज के ऊपर जो है उंगली रखना और उसके ऊपर टीका टिप्पणी करना, यही तो उनका काम है. और क्या काम है? उनके खुद के राज्यों में जहाँ उनकी सरकार है वहाँ क्या हो रहा है वो जरा अपने गरीबा में जरा झांक कर देखिए क्या ना. एक सरकार का आदेश है, मुख्यमंत्री ने बलात्कार के मामले की बात की है? बलात्कार की जब घटना घटी थी साकेनाका की, तो मुख्यमंत्री ने गृह विभाग के साथ चर्चा की थी और कहा था कि परप्रांतियों का रिकॉर्ड रखना चाहिए. तो उसको लेकर भी बीजेपी को आपत्ति करेगी कि परप्रांतियों के खिलाफ जो है राजनीति कर रहे हैं और चुनाव को देखिए सब राजनीति हो रही है. देखिए, ये राजनीति वगैरह का क्या सवाल है? हर बात में जो है बीजेपी को राजनीति दिखती है, हर बात. क्या अब ये जो है हो रहा है जगह जगह पर ऐसे दुर्भाग्यवश ये घटना होती है, उसको कंट्रोल सभी ने करने की आवश्यकता, हम भी उसको कंट्रोल करना चाहते हैं. अच्छा, और दूसरी एक बात है कि अभी तक जो है ये कुछ 8 डिस्ट्रिक्ट में जो नौकरियों के लिए आरक्षण दिया था वो ओबीसी का आरक्षण काफ़ी कम हो गया था. 8 जिले से ट्राइबल आदिवासी ये पेशा जो है कानून आया आदिवासी का, उनका बढ़ गया तो हमारा कम हो गया था. तो उसके लिए जो है एक नया फार्मूला, एक कमेटी बनी थी हम लोगों की, तो हमने एक फार्मूला रखा है और वो फार्मूले का जो है यह आज कैबिनेट ने उसको कबूल कर दिया है, जिससे जो है ओबीसी का आरक्षण जहाँ 0% था वहाँ कम से कम 12%, बराबर है ना? नहीं, बात ये नहीं 19% वाले. तो उसमें जो है आरक्षण जो कम हुआ था हमारा, बहुत कम हो गया था वो, तो 8 जिलों में जो है तो उसमें से 4 डिस्ट्रिक्ट में जो पालघर, नासिक, धुलिया, नंदुरबार, इन जिलों में जो है 15% आरक्षण ओबीसी का रखा गया है. पहले क्या था वो? हाँ, पहले जो था. और बाद में जो है यवतमाल में 17%, चंद्रपुर में 19%, गढ़चिरौली में 17%, रायगढ़ में 19%, बाकी जगह जगह जो है 27% है. ये जो है इसके लिए किया गया क्योंकि वहाँ का आरक्षण बहुत ही कम कर दिया गया था. पहले का आरक्षण 7% नौकरी के लिए, नहीं गवर्नमेंट जॉब के लिए.
मराठीमध्ये सांगा. हे जिल्ह्याची नावं असं आहे की हे जे पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये ओबीसीच्या नोकऱ्यांचं आरक्षण जे आहे हे फार मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात आलं होतं. याचं कारण हा पेशा कायदा लागू झाल्यानंतर आदिवासींचं आरक्षण वाढलं आणि त्याच्यामुळे हे आरक्षण पण कमी झालं होतं. तर त्याच्यामध्ये आणखी काही सुधार करून जे आता सध्या हे आरक्षण जे आहे हे 15% पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, 17% यवतमाळ, चंद्रपूर 19%, गडचिरोली 17% आणि रायगड 19% एवढं आरक्षण आहे. बाकीच्या ठिकाणी 27% आरक्षण राहील. पण ह्या आरक्षण जे आता आम्ही सांगितलं 15%, 19%, त्या ठिकाणी 5%, 2%, 4% एवढंच राहिलं होतं. तर चुकीचं जे आहे मांडणी झाली होती ती जी आहे दुरुस्त करण्यात आलेली आहे. सर, ऑर्डिनन्स साधारणतः त्याचं आयुष्य म्हणजे 6 महिने वगैरे व्हॅलिड असतो. त्याच्यानंतरच्या येणाऱ्या निवडणुकीसाठी मग कोणत्या प्रकारची तजवीज केली जाणार? तर तोपर्यंत जे आहे तो ऑर्डिनन्स हा आपल्या विधानसभेत येईल आणि सर्व पक्षांना तो मान्य असल्यामुळे तो मंजूर होईल. त्याचं कायद्यात रूपांतर. कायद्यात रूपांतर होईल त्याचं. आणि या संदर्भामध्ये काही प्रमाणामध्ये फडणवीस साहेबांबरोबर चर्चा झालेली आहे. धन्यवाद. मला माझ्या राज्यातल्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी राज्य सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली असून हा अध्यादेश आल्याच्या नंतर 50%च्या आत ओबीसींचं राजकीय आरक्षण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या अध्यादेशाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातली या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल. 6 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीच्या पोटनिवडणुकीमध्ये ओबीसींचं राजकीय आरक्षण गेलेलं होतं आणि त्याच संदर्भात आता हा अध्यादेश काढून ते पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक प्राध्यापक हरी नरके सर जोडले गेलेले आहेत. नरके सर, हा अध्यादेश ओबीसींचं राजकीय आरक्षण परत मिळवून देऊ शकेल का? राज्य शासनाने नेमका अध्यादेश काय काढायचं ठरवलंय त्याचे तपशील पाहिल्यानंतर खरं म्हणजे या प्रश्नावर बोलणं जास्त योग्य होईल. कारण आता जी प्रेस कॉन्फरन्समध्ये माहिती देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये 2 गोष्टी माझ्या लक्षात आलेल्या आहेत. एक गोष्ट त्यांचं म्हणणं असं की 50%च्या वर जायचं नाही, जी सुप्रीम कोर्टाने घालून दिलेली रेषा आहे ती ओलांडायची नाही, हा एक मुद्दा ते सांगत होते. आणि दुसरा मुद्दा ते सांगत होते की ओबीसीचं आरक्षण या अध्यादेशामुळे कमी होणार आहे, पण निदान काही प्रमाणात का होईना ते वाचेल अशा पद्धतीची ती व्यवस्था करतायत. माझ्यासमोर 2 मुद्दे आहेत. एक मुद्दा हा आहे की अशा पद्धतीचा अध्यादेश तेलंगणामध्ये किंवा आंध्रमध्ये काढला आणि म्हणून महाराष्ट्राने तसा काढला तर तो टिकेल. मला असं दिसतंय की या संबंधामध्ये उद्या सुप्रीम कोर्टामध्ये जर याला त्या संबंधाचं आव्हान दिलं गेलं आणि ते दिलं जाणार हे आपल्याला माहित आहे, तर त्या पातळीवर तो अध्यादेश टिकेल का? मला म्हणून त्या अध्यादेशात नेमकं काय वर्डिंग असणार आहे, काय शब्दरचना असणार आहे, काय प्रकारच्या त्याच्यामध्ये तरतुदी असणार आहे, त्या पाहिल्यानंतर तो टिकेल किंवा कसं हे बघणं महत्वाचं आहे. सर, आता ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार बोलतात, आपण थेट जातो. जर ओबीसीचं होत असेल तर थोडं थोडं सगळ्यांचं कमी करा आणि तो ओबीसीचंही त्या प्रमाणात कमी करा आणि सगळ्यांना न्याय द्या ही भूमिका ठेवली आणि अशा प्रकारे भूमिका ठेवून आज ओबीसीचं आरक्षण गडचिरोली जिल्ह्यामध्ये 17% नेलं. त्यामध्ये हे नेत असताना 17%, आपल्या 19% आम्ही चंद्रपूर जिल्ह्यासाठी घेतलं. इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा नाशिकमध्ये 15%, नंदुरबारमध्ये 15%, पालघरमध्ये ओबीसीचं आरक्षण 15%, 4% तरीही कमी आहे. पण सगळ्याचं प्रोपोर्शनल कमी करून, पण कारण ओबीसीमध्ये आरक्षण फार कमी होतं ते थोडं वाढवलं आणि ओबीसी बरोबर आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावला नाही. आदिवासींचं जे आरक्षण पेसा कायद्यानुसार आहे तेवढंच ठेवलं. त्यामुळे आज या सर्व जिल्ह्यातील वर्ग 3च्या वर्ग 4च्या रिक्रुटमेंट ज्या जिल्हा स्तरावर होतात त्यामध्ये ह्या सर्व जागा भरत असताना पोलीसपासून तर
ह्या सर्व जागा त्या ठिकाणी भरले जातात. आणि मी तुम्हाला सांगतो की कुठल्या कुठल्या जागा भरल्या जातात. त्यामध्ये पोलीस पाटील आहे, अंगणवाडी सेविका आहे, ग्रामसेवक आहे, तलाठी आहे, पोलीस आहेत. तर अशा प्रकारच्या सर्व जागा भरत असताना तिथे आता हे वाढलेल्या आरक्षणाचा त्या जिल्ह्यातील ओबीसींना फायदा होणार आहे. यामध्ये नक्कीच त्यांना नोकऱ्यामध्ये त्यांचा टक्का आता वाढणार आहे. हा एक विषय झाला. माननीय भुजबळ साहेबांनी आता सांगितल्याप्रमाणे दुसरा विषय जो होता तो आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की आता आम्ही अध्यादेश काढून एकूणच या आरक्षणाच्या संदर्भात नक्कीच झिरो असलेलं आरक्षण आज कुठेही माननीय खानविलकर साहेबांच्या बेंचच्या निर्णयानंतर हे आरक्षण खरं म्हणजे दुर्दैवानं झिरो झालं. आणि आज 6 जिल्ह्याच्या निवडणुका लागल्या. त्या 6 जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये ओबीसीचा टक्का अजिबात नव्हता. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विरोधी पक्षाची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये अनेक सजेशन आले आणि त्यानंतर ती चर्चा झाल्यानंतर आज हा अध्यादेश काढला गेला. आम्हाला अपेक्षा नव्हती की या निवडणूक आयोगांच्या आणि सुप्रीम कोर्टाचे निर्देश येतील किंवा सुप्रीम कोर्ट यांच्यावर सोडल्यानंतर राज्य निवडणूक आयोगावर सोडल्यानंतर राज्य निवडणूक आयोग इतक्या घाईने, इतक्या दक्षपणे, स्फूर्ती दाखवून या निवडणुका घेईल याची कल्पना अजिबात नव्हती. पण प्रचंड स्फूर्ती आणि त्यांना प्रचंड घाई या सगळ्या संदर्भात सुटली होती आणि म्हणून ह्या निवडणुका त्यांनी घोषित केल्या स्वतः. तेव्हा ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या बद्दलची सगळी माहिती देत असताना निवडणूक आयोगाच्या कार्यतत्परतेवर सुद्धा एक सांकेतिक शब्दामध्ये त्यांनी बोट ठेवलेला आहे ओबीसी मंत्र्यांनी. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.